या वर्षापासून 1 जून पासून केंद्र शासनाचा अभ्यासक्रम या ठिकाणी इन्क्लूड केला जाणार आहे। त्यामध्ये 70% केंद्र शासनाचा अभ्यासक्रम असेल आणि 30% हा आपल्या स्टेट लेवलचा अभ्यासक्रम असेल। त्यामध्ये मराठी असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, हा 30% पूर्ण असेल। त्याच्यामध्ये छत्रपती शिवरायांचा पूर्णच्या पूर्ण इतिहास त्याच्यामध्ये असेल। आपल्या स्थानिक पातळीवरचा भूगोलचा असेल। मराठी भाषेला अजिबात एक्सक्लूज केलं जाणार नाही। मराठी भाषा जशी आहे तशी त्याच्यामध्ये इन्क्लूड केली जाणार आहे। पूर्ण प्राधान्य मराठी भाषेला दिलं जाणार आहे। कोणत्याच प्रकारचा धक्का लागणार नाही, उलट भारत देशामध्ये एकसूत्रीपणा होणार आहे। प्रत्येक पालकाची अपेक्षा, बऱ्याच पालकांची आता अपेक्षा वाढली की माझ्या मुलाने सीबीएसई स्कूलमध्ये शिकावं, पण आज सगळ्या प्रकारच्या असतील शाळा ह्या आपल्या सीबीएसई प्रमाणे होणार। अगदी जिल्हा परिषद, नगरपालिका, खाजगी शाळा असतील या सगळ्या जिल्हा परिषद याच्याप्रमाणे सीबीएसई पॅटर्न प्रमाणे होणार। त्यामध्ये कोणत्याच प्रकारची अडचण येणार नाही। कोण काय बोललं ते मला माहीत नाही। आपल्या स्टेट बोर्डचा अभ्यासक्रम चांगलाच होता, त्यात काही दुमत नाही आहे। पण जर का एक सूत्रीपणा जर देशामध्ये आणायचा असेल, एक देश एक मिशन जर आपल्याला ठेवायचं असेल, विद्यार्थ्यांना त्या गुणवत्तेपर्यंत पाठवायचं असेल, तर हा अभ्यासक्रम आम्ही आनंदाने स्वीकारलेला आहे। शिक्षकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे, पालकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। त्याच्यामध्ये ज्या काही त्रुटी राहतील त्या त्रुटी दुरुस्त करण्यासाठी आम्ही शिक्षक आमदार निश्चितपणे प्रयत्न करू, काही अडचण येणार नाही।